उत्साहात साजरा होतोय। शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा अनुभवण्यासाठी दरवर्षी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो महिला भगिनी पारंपरिक वेशभूषेत या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाळणा सोहळा पार पडतो। आफ्ताब शेख आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। आफ्ताब, शिवजयंती सोहळ्याचा उत्साह इकडे पाहायला मिळतोय, मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते। आफ्ताब, अश्विन, मी सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे। माझ्या पाठीमागचा हा जल्लोष आपण या ठिकाणी बघताय। तुम्हाला इथं गर्दी बघितल्यानंतर असं वाटणार नाही की रात्रीचे 12 वाजलेले आहेत। अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी महिला नटून थटून या ठिकाणी पारंपरिक वेशात आलेल्या आहेत। ताई, रात्र आहे असं कदाचित वाटणार नाही, कारण इतका उत्साह इथे होतोय। कशा पद्धतीने जयंती साजरी उत्साह आहे आज आपण बघितलं। सर्वप्रथम सर्वांना श्री शिव जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आज महिलांचा असा म्हणजे पॉझिटिव्ह आणि प्रेरणादायी उत्साह असतो की इथून हलण्याची म्हणजे जाण्याची इच्छाच होत नाहीये। किती जरी वेळ थांबलं इथं तरी कुणालाही एकाही महिलेला जाऊ वाटत नाही। तुम्ही बघू शकता सगळ्यांना। आणि जे आपण बघतो की स्त्री जेव्हा एकवटते, आपला जो मेन उद्देश आहे की आई तू जिजाऊ हो, जेव्हा स्त्री एकवटल्या जातात तेव्हाच खरं समाजामध्ये बदल नक्की 100% घडून येतो। हे आपण आई जिजाऊ साहेबांकडून बघितलेलं आहे। आणि आज खरंच काळाची गरज आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये माता जिजाऊंचे विचार संस्कार आपल्या मुलांमध्ये रुजवायला पाहिजे। प्रत्येक स्त्रींना माता जिजाऊचे विचार जे आहेत ते आपल्या घरामध्ये रुजवायला पाहिजे असं म्हणतायत। आणि प्रत्येक जण आपल्या चिमुकल्यांना इथं बाल शिवाजीच्या रूपात आणलेला आहे। मासाहेब जिजाऊंच्या रूपामध्ये चिमुकल्यांना इथं नटवून थटून सजवून आणलेला आहे। आणि मोठा उत्सव जो आहे तो सोलापूरमध्ये या ठिकाणी अश्विन साजरा होताना पाहायला मिळतोय। तर सोलापूरनं एक आदर्शवत उपक्रम जे ते मागच्या अनेक वर्षांपासून सुरू केला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा उत्सव मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच हा उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा होत असतोय। सगळे उत्साहात या ठिकाणी सहभागी होतात। कशा पद्धतीचा उत्सव सोलापुरामध्ये साजरा होतोय? गेल्या 5 वर्षापासून शिवजन्मोत्सव मध्यवर्तीच्या मंडळाकडून हा आयोजित केलेला जातोय। आणि याचं नाव असं मिळवलं की आई तू जिजाऊ हो। ज्या या काळात मुली एका हातात पुस्तक धरून चंद्रावर चाललेत, पण काळाची गरज पाहता दुसऱ्या हातात तलवार धरायची गरज, आई जिजाऊंचा वारसा करत तलवार धरायची गरज आहे। आणि विशेषतः सांगायचं झालं या पाळण्याचं विशिष्ट म्हणजे जी महिला ज्या सुखरूपतेनं घरातून बाहेर येते त्या सुखरूपतेनं ती इथून सुद्धा घरी पोहोचते, ह्या एवढी खात्री इथं थांबलेल्या प्रत्येक मावळ्यांनी घेतलेली आहे। नक्कीच अश्विन, खरं तर हा अभूतपूर्व असा सोहळा असतो। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूचे जे जिल्हे आहेत तिथून देखील मोठ्या पद्धतीनं शिवभक्त जे या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात। रात्री 12 वाजता हा पाळणा सोहळा जो आहे तो सोलापूरमध्ये सहभागी झालाय। अभूतपूर्व असा हा सोहळा जो आहे तो लाखो शिवभक्तांनी याची देही याची डोळा अनुभवलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। अश्विन, धन्यवाद आफ्ताब या सगळ्या सविस्तर माहितीवर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातानंतर पहिल्यांदाच